नमस्कार. आजच्या या डिजिटल जगात ना आपल्या सगळ्यांसमोर म्हणजे जे गुंतवणूक करतात त्यांच्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा आहे. सोशल मीडियावर जो एकदम भारी सल्ला दिसतो त्यावर विश्वास ठेवायचा की एखाद्या सर्टिफाईड प्रोफेशनलकडे जायचं. चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे वाक्य कुठेतरी ओळखीचं वाटते नाही का? म्हणजे इंस्टाग्राम रील असो किंवा यूट्यूबचा व्हिडिओ आर्थिक सल्ल्याचा अक्षरशः पाऊस पडतोय. पण या सगळ्या आवाजांच्या गर्दीत खरा आणि आपल्यासाठी योग्य सल्ला कोणता हे ओळखायचं कसं? चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे फिनफ्लुएन्सर्स म्हणजे नक्की कोण असतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सोशल मीडियावरचे स्टार्स आहेत जे फायनान्सबद्दल कंटेंट बनवतात. त्यांचा हेतू हा असतो की आर्थिक गोष्टी सोपी आणि इंटरेस्टिंग करून लोकांपर्यंत पोहोचवणं. मग हे इन्फ्लुएन्सर्स इतके पॉप्युलर का आहेत? याचं एक सोपं कारण आहे. ते गुंतवणुकीसारख्या किचकट विषयाला खूपच आकर्षक आणि सोपं करून सांगतात. खरं तर त्यांच्यामुळेच आज अनेक तरुण पहिल्यांदा SIP आणि म्युच्युअल फंड्समध्ये इंटरेस्ट घेऊ लागले आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. फिनफ्लुएन्सरमुळे जागरूकता तर नक्कीच वाढली आहे, यात काही शंका नाही. पण इथेच एक मोठा धोकाही लपलेला आहे. म्हणजे बघा, व्हायरल होणारी एखादी टिप आणि खरंखुरं जबाबदार मार्गदर्शन यात जमीन अस्मानाचा फरक आहे. चला जरा आकडेवारी बघूया म्हणजे सगळं स्पष्ट होईल. आता हा आकडा बघा, तब्बल 82%. CFA इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार जे लोक फिनफ्लुएन्सरना फॉलो करतात त्यातले 82% लोक त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घेतात. म्हणजे विचार करा, 10 पैकी 8 पेक्षा जास्त जण सोशल मीडियावर काहीतरी बघतात आणि थेट पैसे गुंतवतात. किती मोठा प्रभाव आहे नाही का हा? पण आता नाण्याची दुसरी बाजू बघा, जी खरंच धक्कादायक आहे. एवढा मोठा प्रभाव असून सुद्धा यापैकी फक्त आणि फक्त 2% फिनइन्फ्लुएन्सर प्रत्यक्षात सेबीकडे रजिस्टर्ड आहेत. ह्याचा सरळ अर्थ काय होतो? 98% सल्ला अशा लोकांकडून येतोय ज्यांच्यावर कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आणि हेच वास्तव आपल्याला या चार्टमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. आजकाल गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी सर्वात मोठा ट्रिगर कोणता असेल तर तो आहे फिनफ्लुएन्सरचा सल्ला. अगदी 60%. त्यांनी तर आता कुटुंब आणि मित्रांच्या सल्ल्यालाही मागे टाकलं आहे. बघा, डिजिटल जगामुळे माहिती मिळवणं खूप सोपं झालंय, पण याच गोष्टीमुळे चुकीची माहिती पसरवणंही तितकंच सोपं झालंय. अनेकदा पंप अँड डंप सारख्या स्कीम्स वापरल्या जातात. म्हणजे काय तर एखाद्या स्टॉकची किंमत मुद्दाम वाढवायची आणि मग सामान्य गुंतवणूकदारांना विकून टाकायची. यात नुकसान आपलंच होतं. तर या अनरेग्युलेटेड सल्ल्याचे नेमके धोके काय आहेत? एकतर आकर्षक हॉट टिप्स दिले जातात, पण त्यात किती रिस्क आहे हे कोणीच सांगत नाही. दुसरं, जर काही नुकसान झालं तर कोणीही जबाबदारी घेत नाही. तिसरं, अनेकदा ते छुपे स्पॉन्सरशिप्स घेत असतात. आणि चौथा म्हणजे केवळ फोमो म्हणजे संधी हुकेल ह्या भीतीने लोक चुकीचे निर्णय घेऊन बसतात. आपल्याला वाटेल की यात फक्त तरुण किंवा नवीन गुंतवणूकदारच अडकतात, पण तसं अजिबात नाहीये. आकडेवारी तर काहीतरी वेगळंच सांगतेय. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 14% लोक असं म्हणतात की फिनफ्लुएन्सरच्या सल्ल्यामुळे त्यांची फसवणूक झालीय. याचा अर्थ अनुभव असून सुद्धा कोणीही या जाळ्यात अडकू शकतं. मग यावर उपाय काय? सगळ्यात सुरक्षित मार्ग कोणता? चला आता आपण नुसत्या क्लिक्स आणि लाईक्सच्या पलीकडे जाऊन विश्वासार्हतेबद्दल बोलूया. म्हणजे सोशल मीडियावरचा एक फेमस चेहरा आणि एक रजिस्टर्ड प्रोफेशनल यांच्यात नेमका काय फरक असतो हे समजून घेऊया. आणि इथेच एंट्री होते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची, म्हणजेच MFDची. MFD म्हणजे कोण? तर हे AMFI आणि सेबीच्या नियमानुसार काम करणारे लायसन्स असलेले प्रोफेशनल्स असतात. त्यांचं काम प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार विचारपूर्वक आणि अगदी पारदर्शकपणे मार्गदर्शन करणं हे आहे. हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. बघा, एका बाजूला आहेत MFD जे AMFI आणि सेबीच्या नियमांनी बांधलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत फिनफ्लुएन्सर्स ज्यांच्यावर बहुतेक करून कोणाचंच नियंत्रण नाही. जर काही नुकसान झालं तर MFDला जाब विचारता येतो कारण ते कायदेशीररित्या जबाबदार आहेत. पण फिनफ्लुएन्सरला काहीच जबाबदारी नाही. MFD तुमच्या गरजेनुसार सल्ला देतात, तर फिनफ्लुएन्सर्स सगळ्यांसाठी एकच कंटेंट बनवतात. आणि सर्वात महत्त्वाचं, MFDचं लक्ष तुमच्या लाँग टर्म फायद्यावर असतं, तर फिनफ्लुएन्सरचा फोकस ट्रेंडिंग विषयांवर आणि फॉलोअर्स वाढवण्यावर असतो. मग प्रश्न उरतो की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतोय ती खरंच विश्वास ठेवण्याच्या लायक आहे की नाही हे कसं तपासायचं? चला यासाठी एक एकदम सोपी चेकलिस्ट बघूया जी आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, नेहमी रजिस्ट्रेशन नंबर तपासा. MFD असेल तर त्याचा ARN नंबर म्हणजे AMFI रजिस्ट्रेशन नंबर आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल तर सेबी रजिस्ट्रेशन नंबर मागा. दुसरी, पारदर्शकतेची मागणी करा.
त्यांचं कमिशन किती आहे किंवा इतर काही हितसंबंध आहेत का हे विचारा. आणि तिसरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सामान्य आर्थिक शिक्षण देणं वेगळं आणि एखादा स्टॉक विकत घ्या किंवा विका असं सांगणं वेगळं. अशा विशिष्ट सल्ल्यासाठी लायसन्स लागतंच. आणि हो, सेबीचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. जे लोक फक्त एज्युकेशनल कंटेंट बनवण्याचा दावा करतात त्यांना खरेदी विक्रीचे थेट सल्ले देण्याची किंवा लाईव्ह मार्केट डेटा वापरून गुंतवणुकीच्या टिप्स देण्याची परवानगी नाही. असं करणं बेकायदेशीर आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की हे पैसे आपले आहेत आणि भविष्यही आपलंच आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो अधिक हुशारीने आणि सुरक्षिततेचा विचार करूनच घेतला पाहिजे. आणि असं नाही की यावर काहीच कारवाई होत नाहीये. नियामक संस्था म्हणजे सेबी या समस्येवर खूप गंभीरपणे लक्ष ठेवून आहे. गेल्या काही वर्षांत सेबीने हजारो दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत आणि मेटासारख्या कंपन्यांना आर्थिक जाहिरातींसाठी सेबी व्हेरिफिकेशन कंपल्सरी करायला लावलं आहे. तर ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं? ऑनलाईन माहिती घेणं किंवा शिकणं अजिबात चुकीचं नाहीये. उलट जागरूकता वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग करायला हवा. पण जेव्हा प्रत्यक्ष पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा तो सल्ला जबाबदार, नियमानुसार आणि खास आपल्या गरजांनुसार बनवलेला असावा. आणि असा सल्ला फक्त एक रजिस्टर्ड प्रोफेशनलच देऊ शकतो. तर जाता जाता फक्त एकच प्रश्न. आपलं आर्थिक भविष्य आपण आज घेतलेल्या छोट्या मोठ्या निर्णयांवरच घडवत असतो. मग ते निर्णय आपण कोणाच्या सल्ल्यावर घेतोय यावर एकदा नक्की विचार करा.